रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज आपण आलेलो आहोत वाघबीळ लोकेशनला. वाघबीळ लोकेशनला विजय ओरोविया नावाचं एक खरं प्रोडक्ट आहे, जे साधारणतः 6 वर्ष जुनं असणार आहे. आणि इथेच एक अनयूज अनटच फ्लॅट आहे, जो 2.5 BHKचा फ्लॅट असणार आहे. ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 820 कार्पेट असणार हा 2.5 BHKचा फ्लॅट आहे. आणि फ्लॅट जर तुम्ही बघितला तर मग मात्र व्ह्यू वाईज बघितलं तर उत्तम, अतिउत्तम आणि खूप चांगला आहे. कारण की जर घराच्या आपण स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभे राहिलो तर क्रीक दिसतोय, डोंगर दिसतोय, झाडं झुडं सगळे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे नक्की दिसतात. हे समोर भविष्यात येणारं कॉलेज आहे. हिरानंदानीचं जर ऑलिम्पियस नावाचं TCSचं सेंटर हे इथे जवळच असणार आहे. तर अशा ठिकाणी हा 2.5 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट तसं बघितलं तर अनयूज अनटच नक्की असणार आहे. आणि याच्यासोबत बाकी आपल्याला एक पोडियमची कार पार्किंग नक्की मिळणार आहे. घराच्या बाहेर जाताना जर दिशेचा विचार केला, साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेच्या मध्ये दरवाजा बाहेर जातो. घराच्या बाहेर आल्यानंतर मात्र इथे तुमच्या घरापुढे एवढी जागा आहे. ह्या साईडला एक घर असणार आहे. मग तुमची ही लॉबी आहे. जर फ्लॅट बघितले तुम्हाला टोटल 6 फ्लॅट एका फ्लोअरवरती मिळणार आहेत. ही लिफ्ट वगैरे पण फास्ट आहे. 1, 2 आणि 3 टोटल 3 लिफ्ट तुम्हाला इकडं ह्या साईडला नक्की मिळणार आहेत. आणि नंतर जर आपण पलीकडे जायचा विचार केला तर मग हे तुमचं घर खरं चालू होतं. ह्या साईडला जे 2 फ्लॅट आहेत ते आहेत. लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे. बिल्डिंग बघितली जो 30 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपल्याला लोअर फ्लोअरला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट नक्की मिळणार आहे. आतमध्ये आता आल्यानंतर नॉर्थ आणि ईस्ट आहे आतमध्ये, म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये हवा घरामध्ये. आता दरवाजा उघडलेला आहे. घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीची हवा आणि उजेड बाकी नक्की चांगल्या पद्धतीचा मिळणार आहे. हॉलमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला TV युनिटसाठी एक वेगळं किंवा कपाटासाठी वेगळी अशी जागा आहे. ह्या साईडला जर आपण आलो क्रॉस व्हेंटिलेशन, इथे खिडकी आणि इथे जर विचार केला तर इथे परत तुम्हाला डायनिंगसाठी जागा आहे. हॉल चांगला मोठा आणि चांगल्या पद्धतीचा नक्की आहे. घरात साफसफाई गरजेची आहे. इंटेरियर डेकोरेशन करणं फार गरजेचं आहे. वाहनतळ जे खाली आहे, एक वाहनतळ तुम्हाला मिळणार आहे. 2 चाकी गाडीसाठी पण आहे आणि 4 चाकी गाडीसाठी पण आपल्याला जागा उपलब्ध असणार आहे. ही अशी स्टँडिंग बाल्कनी आहे, सुंदर आणि चांगल्या पद्धतीची. व्ह्यू बाकी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की असणार आहे. राहिला प्रश्न मेंटेनन्स, तर साधारणतः 6,500 रुपये मेंटेनन्स बाकी ह्या इथं असणार आहे. आणि जर आपण स्विमिंग पूल वगैरे ते नाही आहे, तयार होणार आहे पण भविष्यात होईल, सध्या नाही आहे तयार, पण गार्डन जिम वगैरे त्या सगळ्या गोष्टी नक्की चालू आत्ता आहेत. इथे आलो तर इथे किचन आहे, सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारे किचन. इथं फ्रीजसाठी जागा उपलब्ध मिळणार आहे. आणि याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर हात धुण्यासाठी इथं जागा, अधिक एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे मिळणार आहे. आणि इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर खूप मोठी अशी जागा तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी, कपडे सुकवण्यासाठी दिली गेलेली असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं खरं हे इकडनं पण चांगल्या पद्धतीचं आहे. रेट पण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा ठेवला गेलेला असणार आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर वाघबीळ लोकेशन 9 किलोमीटर अंतरावरती आहे, जिथे हिरानंदानी इस्टेटला लागून असणारं खरं हे असणार आहे. नंतर जर तुम्ही इकडे आला तर हा हाफ बेडरूम तुम्हाला मिळतो. इथं तुमचा स्टडी टेबल असेल किंवा ऑफिसचा काय कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही तो ऑफिस व्यवस्थित सजवू शकता, किंवा मंदिर सजवायचं तर मंदिर ठेवू शकता. अशा पद्धतीचं ह्या साईडला आहे. नंतर जर आपण अपोजिटला आलो तर कॉमन तुमचं बेडरूम असणार आहे. इथे ह्याच्यात पण हवा वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे. सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की येणार आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इथं परत कपाटाला एक जागा चांगल्या पद्धतीची दिली गेलेली असणार आहे. अशा पद्धतीचं हे तुमचं एक छोटं बेडरूम, म्हणजे ते छोटं होतं ते आता हे त्याच्यातलं मोठं आहे चांगलं. आणि नंतर जर तुम्ही परत हे सगळं झाल्यानंतर इकडे शेवटचा तुम्हाला मोठा बेडरूम मिळतो. ह्या बेडरूममध्ये आपण ज्यावेळेला आतमध्ये येणार आहे, इथं तुम्हाला लगेच असं मोठं चांगल्या पद्धतीचं कपाट लावण्यासाठी नक्कीच चांगली मोठी जागा बाकी इथं दिली गेलेली असणार आहे. इथे आलं तर क्रॉस व्हेंटिलेशनला खिडकी. इकडनं जर आपण आलो तर इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं चांगलं प्रशस्त दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर परत इकडे एक जागा आहे, ह्या जागेवरती पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं वापरायला इथं ही जागा तुम्हाला व्यवस्थित आणि चांगली मिळू शकते. एखादं स्टोअर वगैरे जरी बनवायचं म्हटलं तर तुम्ही आपण स्टोअर वगैरे बनवू शकतो. आणि मग जर समजा तुम्ही बेडरूमचं बघितलं तर तिकडल्या तुमच्या साईडला कपाट वगैरे लागणार, पण इकडं परत तुम्हाला एक मस्त आणि चांगल्या पद्धतीचं बेड लावण्यासाठी असे मस्त जागा मिळेल. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला मात्र इथं परत एक स्टँडिंग बाल्कनी आहे. त्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर बघितलं मग मात्र व्ह्यू एक नंबर आहे. कारण की पुढं डोंगर दिसतो, क्रीक दिसतं, सगळं असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं बाकी नक्की मिळतो. तुमच्या बेडरूममधनं सुंदर आणि चांगला व्ह्यू आपल्याला मिळतो. अशा पद्धतीचा हा
2.5 BHKचा फ्लॅट आहे, जो वाघबीळ लोकेशनला असणार आहे, हिरनंदानी इस्टेटच्या बाजूला असणार आहे, TCSच्या बाजूला असणार आहे. आणि हा फ्लॅट नवा, कोरा आणि अनटचही असणार आहे. स्वच्छता मी सांगितली त्याप्रमाणे करण्याची गरज मात्र नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे, फ्लॅट आहे. आणि याच्यात जर रेटचा विचार आपण जर केला तर मालकाने आत्ता ठेवताना 1,30,00,000 रुपयाची किंमत ठेवलेली आहे. निगोशिएशनला जागा नक्की असणार आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, बिल्डरनी सोसायटी पण झालेली आहे, त्याच्यामुळं तोही काही प्रश्न नाही. तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोनचं जरी प्रस्ताव दिला तर ते लोनही तुम्हाला मिळून जाईल, कारण सगळं पेपरवर्क ओक्यामध्ये असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम चालतो, जेणेकरून कोणाला तरी काहीतरी त्याच्यातलं सुचून दे, काहीतरी होऊन दे, हा सगळं त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. माझी एक सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, असणार आणि राहील. माझ्या कामाला मी कोणाला पैसे मागत नाही, पण मी एक गोष्ट मागतो आहे, आणि ती गोष्ट म्हणजे मला तेवढं सबस्क्रायबरचं बटन जास्त करून दाबा, जेणेकरून मला तेच मिळाल्यासारखं मग समाधान मिळते की बाबा हां हे काहीतरी लोकांपर्यंत व्यवस्थित नीटनाटकं जातं. ही एक माफक अपेक्षा माझी तुमच्याकडे सगळ्यांकडनं आहे की बाबा नवे असतील तरी नवे जर कोणी लोक असतील तर त्यांनी तेवढं बटन दाबावं, जेणेकरून माझ्याकडनं तुमच्याकडे एक रोज नवीन फ्लॅट बघायला माझ्या मेहनतीला वायाला जाऊन देऊ नका. हीच हात जोडून नम्र विनंती तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.